तुमची वर्षा नागपुरी तडकामध्ये तुमचे स्वागत आहे. चला तर बनवूया आज आपण चुलीवरचे मटण. तर सर्वात पहिली अर्धा किलो मटण ते स्वच्छ पाण्याने धुवून मटण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे. त्यामध्ये आपण अर्धा चम्मच मीठ, आणि हळद लावून ते 5 ते 10 मिनिटं ठेवूया. आता आपण मसाल्याची तयारी करूया. चुलीवर गंज ठेवावे. गंजात तेल टाकावे. तेलामध्ये अद्रक लसणाची पेस्ट, कांदा आणि खोबरं याची पेस्ट घालून होऊ द्यावे. मग नाही का आता आवाज नको देऊ, त्याला मी बंद केलं तिथं. तेल सुटतपर्यंत मसाला परतून घ्यावा. तर मसाला परतून झालेला आहे, तेल चांगल्या प्रमाणे सुटले आहे मसाल्याला. तर त्यामध्ये 3 चमच तिखट, हळद पावडर, काळा मसाला टाकून चांगल्या प्रमाणे फिरवत राहावे. आता बघा मित्रांनो, बऱ्याचपैकी मसाला शिजलेला आहे आणि तेल पण बघा वर आलेलं आहे. तर त्यामध्ये आता मीठ, चवीपुरतं मीठ आणि आता यामध्ये मटण टाकून द्यावे. त्याचबरोबर थोडी कोथिंबीर ते पण टाकून द्यावे आणि मटणला झाकून ठेवून द्यावे. तर बघू शकता मित्रांनो, मटण हे आता मसाल्यातच होत आहे. अजूनपर्यंत आपण याच्यामध्ये पाणी घातलेले नाही आहे. तर यामध्ये पाणी घालावे. तर आता आपल्यानुसार पाणी घातलेलं आहे. आता यामध्ये पाणी घालून हे शिजू द्यावे. मटण हे चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे. तर आपण
यामध्ये 1 चमच एव्हरेस्ट मसाला आणि वरून थोडा काळा मसाला टाकून द्यावे आणि हिरवी कोथिंबीर. मटण आता तयार झालेले आहे मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो, भाजीला किती मस्त तरी आलेली आहे. तर आता आपण ताटामध्ये ते सर्व करूया. ये बघू शकता आपली मटण थाळी